पुढील महत्त्वाच्या बातमीकडे भाजपच्या नगरसेवकांबद्दल काँग्रेसचा दावा योग्य आहे। भाजपचा महापौर बनवण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना आग्रह। सुधीर मुनगंटीवारांचं वडेट्टीवारांना हे प्रत्युत्तर आहे। तर भाजपचे नगरसेवक काँग्रेस नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचं विजय वडेट्टीवारांनी दावा केला होता। त्यांच्या संपर्कामध्ये त्याचं उत्तर मी दिलं आहे। भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत। त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही। दूरपर्यंत हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो। त्यांचा दावा योग्य आहे। आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांशी संवाद करून भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवण्यासाठी आग्रह करताय आणि अनेक काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत त्यांना विश्वास दिला की विकास काँग्रेसचा कोणताही नेता करू शकत नाही, विकास भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार असेल तेच करू शकते, हे आम्हाला पटतं आहे आणि आम्हाला म्हणून तुमच्यासोबत यायची इच्छा आहे। नेत्यांनी म्हटलं ते बरोबर आहे। आमच्या नगरसेवकांचा संपर्क त्यांच्या नगरसेवकांसोबत सातत्याने सुरू आहे आणि त्यांचेही नगरसेवक आमच्या नगरसेवकांना फोनवर म्हणताय की आमची यायची इच्छा आहे। तर आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळीला सुरुवात झालेली असताना आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार आहे। आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। याशिवाय आरक्षण सोडत एकाच वेळी निवडणुका याबाबत देखील सुनावणी घेतली जाणार आहे। त्यामुळे या निकालाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपच करणार, अजून मोठे गेम होणार आहेत। नाना पटोलेंचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार हे मागेच सांगितलं होतं। अजून खूप खेळ आहे। आता तुम्ही लोक अजून जवळ आता काही जास्त दिवस नाही आहे। हे तुम्हाला येत्या आठवड्यातच हे सगळं खेळ चालला जाईल। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसमध्ये आहेत। आता किती आपल्या राज्यातले उद्योगपती तिकडे गेले आणि त्यांनाच इकडे आणणार, मग त्याचं चालला खेळ। पण दिल्लीवरून मुख्यमंत्र्याला आदेश चाललेला आहे की मुंबईचा महापौर भाजपच होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं ऐकलं जाणार वगैरे। आता मी तुमच्या पेपर आणि माध्यमात ऐकतो आहे, पण अजून मोठे गेम होणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहेत। तर एका गालात मारली की दुसरा गाल पुढे करणं हे नपुसकतेचं लक्षण आहे। महात्मा गांधींबद्दल रामगिरी महाराजांचं वादग्रस्त हे विधान आहे। तर भाजपच्या नवीन नगरसेवकांना आशीर्वाद देताना केलेल्या भाषणात हे विधान केलं। हिंदू धर्म अतिशय सहिष्णू आहे, पण सहिष्णू असला तरी तो नपुसक नाही। आम्हाला आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने शाळेतही शिकवलं गेलं, एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा। यासारखं नपुसकत्व कुठलं असेल? नको ते आपल्याला शिकवलं गेलं। आपला धर्म आपल्याला असं सांगत नाही। धर्म सांगतो अन्याय कोणावरच करू नये, कोण्याही जीवाचा नगरो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। ही तर भगवंताची पूजा। कधी कोणाचा द्वेष करू नये, मत्सर करू नये, कोणाला दुःख देऊ नये। परंतु कोणी अन्याय करीत असेल तर तो सहन देखील करू नये, हेच शास्त्र सांगतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।